अक्कलकोटच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेस नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी 5 जून रोजी शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला। आता तालुक्यात झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या आहेत। त्यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक घेत प्लॅनिंग केलंय। आता त्याच प्लॅनिंगचा भाग म्हणून युवा नेते मल्लिकार्जुन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांची निवड करण्यात आली आहे। ही निवड प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। पत्र मुंबईहून सोलापूर येथे आलं आहे। निवडीचं पत्र आज देण्यात आलं। ही निवड खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे। मल्लिकार्जुन पाटील हे 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य, 1 वेळ पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशी अनेक पदं त्यांनी सांभाळलेली आहेत। त्यांचे आजोबा कैलासवासी काशीराया पाटील सभापती होते। वडील कैलासवासी महादेवराव पाटील 2 वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले होते। एकंदरीत त्यांच्या कुटुंबात राजकीय वारसा असून 3री पिढी कार्यरत आहे। आता ते अक्कलकोट काँग्रेसमध्ये अच्छे दिन आणणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत।